तर नमस्कार मंडळी, परत स्वागत आहे तुमचं आपल्या सौरव शेळके ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज आपल्या डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार आपण शिवजयंती करणार आहे. त्याच्यामध्ये ना पोरांनी एकदम म्हणजे पारंपरिक पद्धतीने किल्ले वगैरे बनवलेले आणि एकदम पारंपरिक पद्धतीचे ढोलताशामध्ये आपल्या कॉलेजची शिवजयंती होणार आहे. तर चला माझ्यासोबत जॉईन व्हा, मी तुम्हाला आपल्या कॉलेजची सगळी शिवजयंती दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता फायनली आलो आता आपण आपल्या कॉलेजमध्ये. तर इथे एकदम छानसं प्रकारे आपलं किल्ल्यासारखं इथं गेट वगैरे बनवलेलं आहे कॉलेजमध्ये. आणि या साईडला बघू शकता तुम्ही ढोलपथकाची तयारी चालू आहे. आणि त्या साईडला बघा तिकडं किल्ले वगैरे बनवलेले पोरांनी, मी दाखवतो तुम्हाला. चला आता. तर मित्रांनो, तुम्ही तर आता बघू शकता आपल्या कॉलेजच्या स्टुडंटने एकदम किती छान प्रकारे इथं किल्ले बनवलेले, एकदम असं म्हणजे ओरिजिनलसारखे किल्ले बनवलेले. त्याच्यामध्ये आपल्याला पद्मदुर्ग, रायगड, सिंधुदुर्ग, सिंहगड, तर असे अनेक किल्ले बनवलेले. तर चला दाखवतो तुम्हाला मी सगळे किल्ले. आणि मित्रांनो, आपल्याला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आता लवकरच जाऊन सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, चला आता आपण थोडं आपल्या किल्ल्याविषयी माहिती घेऊ. तर मंडळी, आता आपण पद्मदुर्ग किल्ला बघायसाठी आलो होतो. तर आपल्या ग्रुपने एकदम छान आणि सुंदर असा किल्ला बनवलेला आहे. तर चला आपण त्यांना थोडं आता आपण प्रश्न विचारू. तर तुमच्या ग्रुपमध्ये किती जण होते? आमच्या ग्रुपमध्ये 6 जण आहेत. आम्ही 6 जणांनी मिळून हा पद्मदुर्ग किल्ला बांधलेला. तर थोडं मला किल्ल्याबद्दल तुम्ही माहिती सांगा. ऍक्च्युली आम्हाला वेळ खूपच कमी मिळालेला हा किल्ला बांधण्यासाठी. अगदी 2च दिवस मिळाले होते. आणि किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर पद्मदुर्ग हा आम्ही किल्ला सिलेक्ट केला. तर तो का केला तर जंजिरा किल्ला ज्याच्यावरती बरेच लोक जातात, पण या किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असतं. आणि पद्मदुर्ग हे नाव या किल्ल्याचं पडलं का तर पद्म म्हणजेच कमळ, कमळासारखा आकार या किल्ल्याला आहे, त्यामुळे तो पद्मदुर्ग म्हणून बोलला जातो. आणि खास गोष्ट म्हणजे हे जे बेट आहे ते कासवाच्या आकारासारखं आहे. आणि ते कासवाच्या आकारामुळे तर त्यासाठी कासा बेट म्हणून पण याला माहिती आहे. आणि त्यामुळेच याला कासा किल्ला म्हणून पण संबोधलं जातं. तर वैशिष्ट्य म्हणजे काय, एकूण 6 बुरुज आहेत या किल्ल्याला. तर मित्रांनो, खरंच अतिशय छान असा किल्ला या ग्रुपने आपल्यासाठी बनवलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. तर मित्रांनो, आता आपण नुकतंच ढोलानी किल्ले बघून आता चाललो आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्केच बघायला. तर हे जे सगळे फोटो आणि स्केच दिसतात ना, हे सगळे आपल्या कॉलेजच्या स्टुडंटनी बनवलेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला ब्लॉग इथं समाप्त झालेला आहे. आणि आपला शिवजयंतीचा प्रोग्राम सगळा छानपणे पार पडलेला आहे. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू आता लवकरच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.